नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की मंजुरी पार्थची खूप काळजी करत असते. तर त्या दोघांचे असे माया व प्रेम बघून मुक्ता म्हणत असते, मंजुरी किती काळजी करते पार्थची. लगेच मंजुरी पार्थ मागे पळत असते आणि म्हणते, पार्थ तुला लागेल ना, हळूच, तू जेवत का बरं नाही. आणि असे म्हणून त्याचे पदराने तोंड पुसत असते आणि त्याच्या मागे मागे धावत असते. तर लगेच मुक्ता मंजिरीला म्हणते, हेच तर मिसिंग आहे. त्यावर मंजिरी म्हणते, काय झाले मुक्ता. तर मुक्ता म्हणते, तुझ्या आणि पार्थमध्ये जी माया प्रेम आहे ना, ते सावनी आणि सईमध्ये बिलकुलच दिसत नाही. सावनी आई आहे, परंतु तिला आई व्हायचंच नाहीये. तिच्या डोळ्यात थोडं पण सईबद्दल प्रेम दिसत नाहीये. हे असं माया व प्रेम त्या दोघींमध्ये बिलकुलच दिसत नाही. त्यामुळे मी सईला तिकडे पाठवून खूप मोठी चूक तर केली नाही ना. तर लगेच मंजुरी म्हणते, अगं, तिला तिच्या आईकडे प्रेम मिळत नाही, परंतु तिच्या बाबाकडे तरी कुठे वेळ होता. कारण ज्यावेळेस मी बिझी असते ना, त्यावेळेस मयुरेश पार्थची सगळी काळजी घेतो, त्याला सांभाळतो. तसं तिचा बाबाही कुठे तिला वेळ देत होता. तर लगेच हे सर्व ऐकून मुक्ताला खूपच टेन्शन आलेली असते. कारण सईची काळजी करण्यासारखं कोणीच नसतं असे तिला वाटत असते. मुक्ताला पार्थचं आणि मंजुरीचं हे सर्व प्रेम पाहून सईचं खूप टेन्शन आलेलं असतं. सईसाठी आपल्याला काहीतरी करावंच लागेल असं ती मनाशी म्हणतच असते. त्यानंतर इकडे ही झोपेत डचकून उठलेली असते. तर ती लगेच घाबरते आणि पळतच तिच्या मम्माकडे सावनीकडे जाते. तर लगेच ती सावनीला म्हणते, मम्मा, माझ्या रूममध्ये कोणीतरी आहे, मला खूप भीती वाटते, तू चल ना पटकन, मला खूप भीती वाटते. तर लगेच सावनी म्हणते, माई, काय बोलते सई, ही कोण आहे हिच्या रूममध्ये, बघा बरं, जा पटकन. मग लगेच माई म्हणतात, कोणीच नव्हतं, पण मी बघून येते. मग लगेच माई सईच्या रूममध्ये जातात. तर तिथे तिची बाहुली असते आणि त्या बाहुलीचा हात सईच्या अंगावरती पडल्यामुळे ती डचकून उठलेली असते. तर माई येऊन सांगतात की तो बाहुलीचा हात तिच्या अंगावरती पडला, त्यामुळे ती डचकून उठली. लगेच हर्षवर्धन म्हणतो, बघितलंस, ती बाहुली होती, आता डचकण्यासारखं काहीच नाहीये. आणि काय ग, सारखं सारखं मम्मा लागते तुला. तुला आता हॉस्टेलवरती राहायला जायचं आहे, तिथे काही तुझी मम्मा असणार आहे का. तर लगेच सई म्हणते, नाही, मी मम्माला सोडून कुठेही जाणार नाही, मी हॉस्टेलवरती राहणार नाही, मला मम्मा सोबतच राहायचं आहे. आणि तिथे आजी, पप्पा, लकी काका कोणीच नसेल, मला नाही करमणार तिथे, मी सगळ्यांशिवाय नाही राहू शकत. असे म्हणून सई हॉस्टेलला जाण्याचा नकार करत असते. त्यानंतर इकडे लकी गाडीवरती हेल्मेट घालून आलेला असतो का बाहेर निघालेली असते. तर लगेच लकी तिच्या हातात एक लेटर देतो. त्यावर लगेच मिहिका म्हणते, कोण आहात तुम्ही आणि कसलं लेटर आहे. त्यावर लगेच लकी खाली उतरतो आणि म्हणतो, मला फक्त हे लेटर द्यायला सांगितलंय, मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. दादूसनी जर मला तुझ्याबरोबर बोलताना बघितलं ना, तर तो मला खूप मारेल. तुझ्या त्या एक्स बॉयफ्रेंडमुळे आधीच मला खूप मार भेटलेला आहे. मला तुझ्यापासून दूर राहायला सांगितलेलं आहे. तुझ्या त्या एक्स बॉयफ्रेंडने त्याचे कान भरले, त्यामुळे त्याने मला खूप मारलं. परंतु जाऊ दे, तो माझा मोठा भाऊ आहे, त्याचा हक्क आहे मला मारायचा. परंतु मला जर आता तुझ्याबरोबर बोलताना बघितलं ना, तर खूपच अवघड होईल. त्या मिहीरने हे खूप चुकीचे केलेले आहे. असे म्हणून लकी लगेच तिथून निघतो आणि मनाशीच म्हणतो, बघ आता मिहिका, त्या मिहीरबद्दल तुझे कसे कान भरवतो आणि तू त्याच्यापासून दूर जाशील आणि माझ्या अगदी जवळ येशील. तर मिहिकाही त्याच्या बोलण्याचा विचार करू लागते की मिहीरनी असे का सांगितले असेल त्याच्या दादाने एवढे मारले. तर लगेच लकी मनाशी म्हणत असतो, आता बघच मिहीर, मी तुझ्या गर्लफ्रेंडला कसं तुझ्यापासून दूर करतो आणि माझ्या जवळ आणतो. तर त्यानंतर इकडे माई सईला घेऊन मुक्ताच्या घरी आलेल्या असतात. तर मुक्ता दरवाजा उघडायला येते, तर बघते तर माई व सई आलेल्या असतात. तर सई खूप रडत असते. तर मुक्ता म्हणते, काय झालं सई बाळा, का रडतेस तू. त्यावर माई म्हणतात, ती रात्रभर खूप रडत होती, मला तिचं रडू बघवलं नाही, त्यामुळे मी तुमच्याकडे घेऊन आले आणि सारखं तुमचं नाव घेत होती. त्यावर लगेच माधवी तिथे येते आणि म्हणते, काय झालं सई बाळा, तू आली आहेस का रडतेस तू बाळा, काय झालं. त्यावर माई म्हणतात, ती रात्रभर रडत होती आणि मुक्ता आंटीचं सारखं नाव घेत होती, त्यामुळे मी तिला इथे घेऊन आली.
त्यावर माधवी सईला म्हणते, सई बाळा रडू नको बरं, काळजी करू नको. आता तुझी मुक्ता आंटी आहे ना तुला हसवायला, मग अजिबात रडायचं नाही. शांतपणे दूध पिऊन घ्यायचं. व मुक्ता लगेच सईला दूध पाजते. तर लगेच सई रडायची शांत होते. तर माधवी म्हणते, बघ बरं आता कशी शांत झाली. त्यावर लगेच सई म्हणते, नाही मला तिथे नाही राहायचं आणि मला हॉस्टेलला तर बिलकुल जायचं नाहीये असे म्हणून लगेच रडायला लागते. आंटी तू प्लीज मला कुठेतरी लपवून ठेव ना, मला नाही जायचं त्या हॉस्टेलवरती, मला इथे सगळ्यांसोबत राहायचे असे म्हणून खूप रडत असते. त्यावर माधवी लगेच मुक्ताला म्हणते, तिला देवाचा अंगारा लाव. मग लगेच माधवी तिला देवाचा अंगारा लावते. त्यावर लगेच मुक्ता म्हणते, नाही बाळा तू कुठेही जाणार नाही. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी तुला कुठेही घेऊ न जाऊ देणार नाही असे म्हणून मुक्ताची समजूत काढत असते. माई लगेच मुक्ताला सांगतात, जेव्हापासून सई डचकून उठली आणि सावनी मॅडमकडे गेली तेव्हापासून हर्षवर्धन तिला म्हणाले की तुला हॉस्टेलला जायचं आहे म्हणून तेव्हापासून सारखी रडते, काय करायचं आता. त्यावर लगेच माधवी म्हणते, अरे बापरे सई बाळ जर एवढं रडत सुटलं तरी ते पूर येईल, मग आजी तर बुडून जाईल, मग काय करायचं. त्यावर मुक्ता म्हणते, मग तर आपल्याला बोट आणावी लागेल आत फिरण्यासाठी. तर हे सर्व ऐकून सई लगेच हसायला लागते. तर माधवी म्हणते, बघितलंस आता आमचं सई बाळ एकदम खुश झालं की नाही, हसायला लागलं की नाही. माधवी म्हणते, थांब सई बाळा मी तुझ्यासाठी खायला लाडू घेऊन येते, मी खूप मस्त लाडू बनवले आहेत. तर लगेच माधवी सईला लाडू घेऊन येते. मग मुक्ता सईला लाडू भरवते आणि कसंबसं माधवीने सईला शांत केलेलं असतं, कारण तिलाही सईचं हे रडणं बघवत नसतं. तिला सईकडे बघून खूपच वाईट वाटत असते. वर लगेच मुक्ता माईंना म्हणते, तुम्ही सावनी मॅडमला सांगून आला आहात का. त्यावर माई म्हणते, आम्ही खूप दरवाजा वाजवला परंतु त्यांनी दरवाजा उघडलाच नाही, त्यामुळे आम्ही न सांगताच आलेलो आहोत. त्यावर मुक्ता म्हणते, मी तिला आजच्या दिवस इथं ठेवते आणि संध्याकाळी तिला घरी आणून सोडेल, त्यामुळे तुम्ही जाऊ शकता, मी तिची व्यवस्थित काळजी घेईन, तुम्ही त्यांना सांगा तसे. तर माई म्हणतात, हो. तर माधवी म्हणते, हो ती इथे राहील ना तर बरी राहील, खूपच रडते, तिची अवस्था कशी झाकली बघितलंय ना. तर माई म्हणतात, ठीक आहे मी जाते, मग तुम्ही राहू द्या तुमच्याबरोबर सईला. मग लगेच मुक्ता सागरला भेटण्यासाठी त्याच्या घरी जाते. तर सागर हा मिहीर बरोबर फोनवरती बोलत असतो. तर मुक्ता डायरेक्ट घरात येते. तर लगेच मुक्ताला असं घरात आलेलं बघून सागर तिला म्हणतो, असं कसं तुम्ही डायरेक्ट कुणाच्या घरात घुसू शकता, काही लॉक करण्याची पद्धत आहे की नाही. असं घरात घुसू नये, लॉक करून यायचं. त्यावर मुक्ता म्हणते, मी 5 वेळेस लॉक केलं होतं परंतु कोणी दिसलं नाही म्हणून मी आतमध्ये आले आणि मला काय माहिती असं सीई ऑफ द इयर असे घरात उघडे हिंडतात म्हणून मी फक्त इथे सईसाठी आले होते, ती आमच्याकडे आली. त्यावर सागर म्हणतो, ती तुमच्याकडे कशाला आली, तिने इथे यायचं ना आमच्याकडे. त्यावर मुक्ता म्हणते, जरा हळूच बोला, तुम्ही जे एवढं मोठ्याने बोलता ना त्यालाच सई घाबरते, बाकीच्यांना सर्वांना ऐकू जाईन एवढं जोरात बोलताय. आणि तसंही मी आता सईला घेऊन बाहेर फिरायला चालले. मुक्ता म्हणते, मी सईला शॉपिंगला घेऊन जाणार आहे परंतु म्हटलं आधी तुम्हाला कळवावं, मी तिच्या आईला फोन करून सांगितलंय, नाहीतर तुम्ही उगाच म्हणायचे की आमच्या मुलीला घेऊन पळून चालले की काही. त्यामुळे लगेच सागर म्हणतो, ठीक आहे मी पण येतो तुमच्याबरोबर. त्यावर मुक्ता म्हणते, तुम्ही कशाला येताय, मी दिवाळीला तिला 4 ड्रेस मस्त फटाके घेणार आहे. तर लगेच सागर म्हणतो, हो ठीक आहे ना मग मी पण येतो. तर मुक्ता म्हणते, मग काय तुम्ही असंच येणार आहात का. तर सागर म्हणतो, नाही मी चेंज करून लगेच येतो आवरून. पण मुक्ता म्हणते, तिथे गेल्यानंतर आरडाओरडा करायचा नाही, तुम्ही काहीही मध्ये बोलणार नाही, शांतपणे बसायचं असेल तर आमच्या बरोबर यावं लागेल. त्यावर सागर म्हणतो, ठीक आहे मी काहीही म्हणणार नाही, चिडचिड करणार नाही, मी शांतपणे तुमचं सर्व काही बघत राहील. त्यानंतर मित्रांनो पुढील भागात सई व सागर आणि मुक्ता तिघेही शॉपिंगला निघालेले असतात. तर सागर हा त्याच्या गाडीत बसलेला असतो आणि मुक्ताच्या गाडीत सई आणि मुक्ता दोघी असतात. मात्र सागरची गाडी चालूच होत नाही. मग लगेच सागर मुक्ताच्या गाडीत जाऊन बसतो, पण पुढे गेल्यानंतर मुक्ताची ही गाडी बंद पडते. मग सागर आणि मुक्ता दोघेही गाडी लोटायला लागतात. तर लगेच तिथला एक माणूस म्हणतो, बघा हा माणूस कसा बायकोला मदत करतोय गाडी लोटायला. तर लगेच हे ऐकून मुक्ता आणि सई खूपच जोरात हसायला लागतात. तर हे ऐकून सागरला खूपच राग येतो. तर मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.